नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आले गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगलीच्या स्वामी समर्थ घाटावर एका 20 वर्षीय तरुणाचा भरदिवसा निर्घुण खून करण्यात आला आहे। या घटनेमुळे संपूर्ण सांगली शहरात खळबळ माजली आहे। चैतन्य तोरणे वय वर्ष 20 राहणार टिंबर एरिया सांगली असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे। 4 हल्लेखोरांनी मिळून चैतन्य तोरणे याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जागीच संपवले। घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत, एलसीबीचे पीआय संजीव झाडे आणि पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली। हल्लेखोरांचा तपास घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत। पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत। कृष्णा घाटला आज सायंकाळी साधारणतः 6-6:30 सुमारास प्राथमिक माहितीनुसार चैतन्य तोरणे हा वय वर्ष 20 राहणार सांगलीतलं टिंबर एरियामधला आहे। त्याचा मर्डर झालेला आहे। आरोपींच्या शोधाकरता आमच्या टीम रवाना झालेल्या आहे। नक्की याचं कारण काय कोणी केलेलं आहे ते तपासात लवकरच निष्पन्न होईल। पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत। एलसीबीची टीमही आरोपी शोध घेण्याकरता रवाना करण्यात आली आहे।